त्यांच्या काम इच्छेचा अभाव होऊ शकतो किंवा इंटरकोर्स करताना त्यांना पेन होतं का किंवा त्यांची तब्येत बरोबर नाही का, हिमोग्लोबिन कमी असल्यामुळं त्यांना जो ओलावा मिळाला पाहिजे तो मिळत नाही आहे का, या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. किंवा मासिक पाळीच्या दरम्यान होऊ शकतात किंवा काही आपल्या शरीरामध्ये स्थूलपणा वाढलेला वगैरे असेल तर त्याच्यामुळं कमी इच्छा होते किंवा त्यांना काही आजार असेल, काही ताप असेल तरी ते तुम्हाला नाकारू शकतात. किंवा केव्हा केव्हा घरातल्या वातावरणामुळं काही किरकिर झाली असेल, काही भांडणं झाली असतील मुलाबरोबर म्हणा किंवा सासू बरोबर म्हणा किंवा तुमच्याबरोबर, तेव्हाही त्यांची काम इच्छा कमी होते. आणि अशा वेळेला जेव्हा तुमचा तर रात्री चांगला मूड असतो, कारण दिवसभर तुम्ही काम करता, बाहेरचं काही फिगर बघून म्हणा किंवा रील बघून म्हणा तुम्ही स्वतःहून स्टिम्युलेट करून घेता. नमस्कार मित्रांनो, बहुतांश वेळी मला असं पण आढळून आलेलं आहे की या ज्या तुमच्या लैंगिक समस्या असतात, जसं की इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणा किंवा शीघ्रपतन म्हणा, हे केव्हा केव्हा तुमच्या पार्टनरमुळं पण किंवा तिच्या कोऑपरेटिव्हनेस नसल्यामुळं त्याच्यामुळं पण तुम्हाला हे होऊ शकतात. आणि त्याच विषयावर आज मी तुम्हाला थोडक्यात सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे. मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून तुम्हाला मी सातत्याने मार्गदर्शन करीत आहे. मित्रांनो, खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर आपल्या मराठी बांधवांना जास्तीत जास्त शेअर पण करा. तर मित्रांनो, आज मी 40 वर्षापासून प्रॅक्टिस करीत आहे. बरेच 10 लाखाच्या वर रुग्णांना मी मार्गदर्शन केलेलं पण आहे. पण बऱ्याच वेळा मला काय आढळून आलेलं आहे माझ्या रिसर्चनुसार की केव्हा केव्हा 10 ते 20% पेशंट माझ्याकडे असे पण येतात की त्यांची काही चुकी नसते, पण त्यांच्या पार्टनरची चुकी असू शकते. कारण की त्यांना माहीतच नसतं की स्त्रियांमध्ये काम इच्छा कमी होऊ शकते. कारण की स्त्रियांमध्ये काम इच्छा कमी होण्याची जे कारणं असतात ते हार्मोनल पण होऊ शकतात किंवा मासिक पाळीच्या दरम्यान होऊ शकतात किंवा काही आपल्या शरीरामध्ये स्थूलपणा वाढलेला वगैरे असेल तर त्याच्यामुळं कमी इच्छा होते किंवा त्यांना काही आजार असेल, काही ताप असेल तरी ते तुम्हाला नाकारू शकतात. किंवा केव्हा केव्हा घरातल्या वातावरणामुळं काही किरकिर झाली असेल, काही भांडणं झाली असतील मुलाबरोबर म्हणा किंवा सासू बरोबर म्हणा किंवा तुमच्याबरोबर, तेव्हाही त्यांची काम इच्छा कमी होते. आणि अशा वेळेला जेव्हा तुमचा तर रात्री चांगला मूड असतो, कारण दिवसभर तुम्ही काम करता, बाहेरच्या काही फिगर बघून म्हणा किंवा रील बघून म्हणा तुम्ही स्वतःहून स्टिम्युलेट करून घेता, तुमचे हार्मोन स्वतःहून स्टिम्युलेट करून घेता आणि तुम्हाला असं वाटतं की आज मी रात्री जाणार, खूप छान काम करणार, खूप बेडवर चांगला परफॉर्मन्स द्यायचा प्रयत्न करणार असं तुम्हाला वाटत असतं. पण जेव्हा करण्याची वेळ असते तेव्हा तुमच्या पार्टनरचा मूड बघून तुमचं पण मूड ऑफ होतो. कारण की त्या दिवशी तुमच्या पार्टनरची बिलकुल अजिबात तुम्हाला इच्छा दिसत नाही, तिच्याकडून जे कॉपरेशन पाहिजे ते कॉपरेशन मिळत नाही. कारण तुम्ही जेव्हा बेडरूममध्ये जाता ती केव्हा झोपलेली असते. अशा वेळेला केव्हा आपल्याला इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनसारखे आजार होऊ शकतात. कारण की जितका जास्त गॅप आपल्या 2 सेक्शुअल ॲक्टिव्हिटीमध्ये पडला तितकं लवकर तुमचं इजॅक्युलेशन होतं. हे पण तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. आणि काय होतं की केव्हा आपला मूड ऑफ होऊन जातो आणि त्या मूड ऑफ झाल्यामुळं आपले पण जे हार्मोन जे चांगले म्हणजे निघालेले असतात तर ते पण कमी होऊन ते पण थोडंसं म्हणजे डिप्रेस होतात आणि त्याच्यामुळं आपल्याला इरेक्टाईल डिस्फंक्शन पण होऊ शकतं. तर मित्रांनो, बऱ्याच वेळा इव्हन ज्याप्रमाणे आपल्याला म्हणजे लैंगिक समस्या असतात त्याप्रमाणे स्त्रियांना पण लैंगिक समस्या असू शकतात आणि हे तुम्ही विसरता. तुम्ही जेव्हा माझ्याकडे येता फक्त तुमच्या एकट्यांच्याच समस्या घेऊन येता. तुम्हाला असं वाटतं की तुमच्या पार्टनरला कोणत्याही प्रकारची लैंगिक समस्या नसते. पण मित्रांनो, तसं नसतं. कारण की बऱ्याच वेळा जे लैंगिक समस्या असतात हे तुमच्या पार्टनरला पण असू शकतात. त्यांच्या काम इच्छेचा अभाव होऊ शकतो किंवा इंटरकोर्स करताना त्यांना पेन होतं का किंवा त्यांची तब्येत बरोबर नाही का, हिमोग्लोबिन कमी असल्यामुळं त्यांना जो ओलावा मिळाला पाहिजे तो मिळत नाही आहे का, या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. पण हे तुम्ही बिलकुल लक्ष देत नाही. आणि ॲज अ कपल काउन्सिलिंग मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की फॉरेन कंट्रीमध्ये केव्हाही कपल काउन्सिलिंगला जास्त महत्त्व देतात आणि विदाऊट मेडिसिन फक्त सेक्स थेरपीद्वारा तुमचे लैंगिक जे प्रॉब्लेम असतात ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करत असतात. पण आपल्या इथं त्याच्यापेक्षा नेमकं उलटं होतं. कारण की आपल्या इथं फक्त पुरुष येतात, त्यांना औषधाची गरज असते असं वाटतं. पण जर दोष आपल्या पार्टनरमध्ये असेल तर ॲज अ कपल काउन्सिलिंग करून जर तुम्ही माझ्याकडून घेतलं तर नक्कीच तुम्हाला रिझल्ट चांगले पण मिळू शकतात आणि तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं पण जाऊ शकतं. कारण तुम्ही जे तुमच्या पार्टनरला सांगता ते तुमचं बिलकुल ऐकणार नाही. पण आम्ही जवळजवळ ताई बहीण म्हणून किंवा आमची बेटा म्हणून जर आम्ही तिला जर प्रॉपरली कन्व्हिन्स केलं, तिला प्रॉपर काउन्सिलिंग केलं
तर नक्कीच आमच्या 4 गोष्टी ती नक्कीच ऐकेल आणि तुम्हाला चांगलं कॉपरेशन मिळू शकतं आणि तुमचं लैंगिक आयुष्य अजून सुंदर बनू शकतं. तर मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्हाला प्रॉब्लेम येतील तेव्हा तेव्हा तुम्ही कपल काउन्सिलिंग करून घेणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद मित्रांनो.